नागपुरात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत डोडा पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत डोडा पावडर, मोबाईल आणि दुचाकीसह तब्बल 73,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। नागपूर शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने धडक कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारी रोड परिसरात सापळा रचला। संशयित यश नितीन वालदे या 23 वर्षीय युवकाला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले। एनडीपीएस कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करून पंचासमक्ष त्याची झडती घेण्यात आली। यावेळी त्याच्याकडून प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवलेली 249 ग्रॅम डोडा पावडर जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत डोडा पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकी वाहन असा एकूण 73,750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अधिक चौकशीत आरोपी यश वालदे यांनी ही डोडा पावडर चंदन मंगल साखरे याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी चंदन साखरे यालाही ताब्यात घेत दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम 8क, 15अ आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईकरिता कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सह पोलीस आयुक्त डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। हद्दीमध्ये अवैध धंद्याविरुद्ध पेट्रोलिंग करत असताना टेकानाका इंडस्ट्री परिसरामध्ये वय अंदाजे 25 वर्षाचा मुलगा टू व्हीलरवर जाताना त्यावर नंबर नव्हता, त्याला आम्ही थांबवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून नशिले पदार्थ, अंमली पदार्थ, डोडा हा मिळून आला। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चंदन मंगल साखरे राहणार कपिलनगर याच्याकडून तो घेतलेला आहे। त्या अनुषंगाने उशिरा चंदन मंगल साखरे यालासुद्धा आम्ही अटक करून पुढील तपासाकरता कपिलनगर पोलीस स्टेशन ताब्यात दिलेला आहे। एकूण मुद्देमाल आहे, डोडा आहे 249 ग्रॅम आहे, त्याची किंमत आहे 3,750 रुपये। एक OnePlusचा मोबाईल आहे आणि एक टू व्हीलर आहे, असे तिन्ही मिळून 73,750 चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। नागपुरात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापारांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे। आता या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत।